पंढरीचा परिवार मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण पंढरपूर येथे शिर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब आले आहेत आणि वारीच्या संदर्भामध्ये त्यांनी शिर्डीपासून पंढरपूर पर्यंत प्रवास केला। त्या प्रत्येक प्रवासाच्या प्रत्येक दिंडीमध्ये त्यांनी जाऊन भेटी घेऊन वारकऱ्यांची खुशाली विचारली आहे। तरी त्यांचा तो प्रवास आणि वारी संदर्भात आपण थोडीशी त्यांच्याशी चर्चा करू। पंढरपुरामध्ये आपलं हार्दिक स्वागत। आणि वारीचा अनुभव कसा आहे? किती वारी आपली? खरं दरवर्षी पालघरच्या चरणी वाटा ठेवायला येतच असतो, परंतु 9 ते 14 खासदार असताना आणि त्यानंतर असताना आणि आता खासदार असताना हा माझा नित्याचा क्रम आहे। परंतु मी माझ्या कालखंडामध्ये जे पाहिलं गेली 20 वर्षामध्ये माझ्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अनेक दिंड्या आणि हजारो नव्हे काही लाख भाविक पंढरीच्या वाटेवर दरवर्षी येत असतात। त्यांचं पंढरीच्या वाटेवर पाहिलेलं जे काही अनुभवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे अत्यंत वयस्क असलेली माणसं, मध्यम असलेली माणसं, तरुण असलेली माणसं एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा घेऊन या ठिकाणी जाण्याचा आणि येण्याचा प्रयत्न करतात। अनेक असे सर्व जवळजवळ शिर्डी पासून तर पंढरपूर पर्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये 8वी टप्प्यात देखील आम्ही काल पाहिलं गाव ते करमाळापर्यंत सलग अशी माणसं पायी चाललेली आहे दिंडीनं, असं चित्र दिसत आहे। शेवटच्या टप्प्यात आम्ही ज्या नवीन 3-4 दिवसात येतो, 2-3 दिवसाच्या कालखंडामध्ये, त्यावेळेला तर संपूर्ण पंढरपूर आणि संपूर्ण रस्ते वारकऱ्यांच्या पायी दिंडीने फुललेले दिसतात। हा खरं म्हणजे देशात आणि जगात असा भक्तीचा महासागर कुठेच पाहायला मिळत नाही। हे खरं म्हणजे महत्वाचं वैशिष्ट्य आहे। आणि लोकांमध्ये जे वारकऱ्यांमध्ये जो काही भक्तिभाव आहे तो देखील इतक्या दिवस जपणं, त्याची जपणूक करणं, सतत पांडुरंगाचं नाव स्मरण करणं, संध्याकाळचं कीर्तन करणं, त्या कीर्तनामध्ये साधू संतांचे वचन ऐकणं, प्रवचन ऐकणं आणि उठल्यापासून तर झोपेपर्यंत भक्ती हाच फक्त भाव आणि ठाव आपल्याला पाहायला मिळतो। असा कुठेच पाहायला मिळत नाही। मंदिरात गेलो, नमन करतो आणि परत आपण आपल्या कामाला लागतो, परंतु पंढरीच्या वाटेवर निघाल्यापासून पांडुरंगाचं दर्शन घेईपर्यंत आणि परत जाईपर्यंत जी काही मनामध्ये भक्तिभावाची जी आच असते ती अत्यंत इतक्या सुंदरतेची, इतक्या तन्मयतेची पाहून निश्चितपणे आनंद होतो। आणि खरं येणारा पंढरपूरला येणारा प्रत्येक भक्त वारकरी आमचा वाटा वगैरे आमचे बंधू खरंच भाग्यवान आहेत आणि ही परंपरा अनेक वर्षाची आहे। माझ्या मतदारसंघामध्ये अनेक अशी मी पाहतोय जे जे काही अतिप्राचीन असे पूर्वीच्या काळी असे जे काही संत मंडळी होऊन गेले त्यांच्या कालखंडापासून, जसे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ मुक्ताबाई या संतांच्या नावाने आमच्या अकोले तालुक्यामध्ये अगस्ती ऋषींच्या नावाने निघाले गेले। निवृत्तीनाथ महाराजांच्या नावाने निघणारी त्र्यंबकेश्वरांची दिंडी, त्यामध्ये तर हजारो भाविक, आमच्या गंगाधर महाराजांची सरला बेटाची दिंडी, त्यातही हजारो लोक, आणि
नेवासामधील संत ज्ञानेश्वरांची निघणारी दिंडी. पूर्वी आमची आता देवगडचे बाबा आमचे दिंडी, ती पण प्रचंड मोठी दिंडी, पण ती आता ज्ञानेश्वराच्या दिंडीमध्ये सामील होऊन अशा अनेक दिंड्या माझ्या मतदारसंघामधून अडवळनाथची दिंडी, अशा अनेक दिंड्या की ज्यावेळेला जे संत मंडळींचा जो परिसर आहे तो आमचा आता नेहमीच त्या भागामध्ये भक्तिभावाने सरलेला असतो. परंतु ती सगळीच मंडळी, अशी अनेक मंडळी, यांची शिर्डीची राजकारण वाहनांची दिंडी असेल, अशा सर्व दिंड्या या ठिकाणी येतात. त्यामध्ये अनेक हजारो भाविक येतात आणि खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे काही ठिकाणी त्यांची राहण्याची नीट सोय नसते, स्वच्छतेची सोय नसते. मी तर काही मागे पाहिलं, उकिरड्यावर म्हणजे काही माणसं वारकरी झोपलेलं आहे, म्हणजे खेड्यामध्ये, अशी भयानक स्थिती मी स्वतः अनुभवली. आणि त्यावेळेला मी शासनाचं लक्ष वेधायचा प्रयत्न केलेला. पण मला आनंद वाटतो सांगायला की महाराष्ट्र सरकारने, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब असतील, यामध्ये जी सहभाग रुचिता दाखवली ही सांगण्यासारखी आणि अभिनंदन करण्यासारखी आहे. की आता दिंड्यांसाठी, जी दिंड्या आहेत त्यांच्यासाठी मानधन 20,000 रुपये दिले जातात. टोलवरही आम्हाला पूर्वी टोल दिंड्याला प्रचंड त्रास आहे, टोल सगळं माफ केलेला आहे. आणि साधारणपणे महत्वाची ज्या काही सुविधा पाहिजे ती वैद्यकीय सेवा देखील वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. शौचालयाचे देखील जे काही आवश्यक गोष्टी त्या देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण या निमित्ताने आपल्या माध्यमातून सांगेल की दिंड्यांच्या ज्या वाटावर ज्या, एक तर मला आज जे चित्र पाहायला मिळालेलं आहे की येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक स्वतंत्र रस्ता, स्वतंत्र पथ, जे काही महामार्ग आहे, आता सोलापूरचा जो मार्ग करमाळ्याहून आम्ही अहिल्यानगर निघालो, त्या रस्त्यावर वारकऱ्यांना चालणं भीती, म्हणजे जीव मोठीत घेऊन चालावं लागतं. कारण रस्त्याने जी वाहनं भरधाव येतात, असे काही प्रसंग अनेक ठिकाणी झालेले आहेत. आळंदीला जाताना आमच्याच शिर्डीच्या एका दिंडीचा मोठा आघात झाला, 4-5 माणसं मयत झाली, असे अनेक अनुभव आहेत. आणि म्हणून वारकऱ्यांच्या सुविधेसाठी जे काही महामार्ग आहेत, जे काही नॅशनल हायवे आहेत किंवा स्टेट हायवे आहेत, या ठिकाणी वारकऱ्यांच्यासाठी, प्रचारांसाठी एक स्वतंत्र असा मार्ग सरकारने निर्माण करावा, ठेवावा, ही बाब केंद्रीय मंत्री यांच्या निवेदन आणून देणार आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी सरकार अनेक विकासाच्या योजना करत आणि करीत आहेत, चांगल्या योजना आता चालू आहेत. परंतु मी नेहमीच म्हणेल की ही जी माणसं येतात यांच्यासाठी जी काही थांबण्याची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी प्रत्येक जण, मी पाहिलं काल मिरजगावला जवळजवळ 30-35 पालख्या होत्या. त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यामध्ये तोरगावला काही पालख्या होत्या, करमाळ्याला होत्या बऱ्याच पालख्या. आणि सर्व पालख्या या 20 दिवसाला 20 किलोमीटर 25 किलोमीटर या बेटाने चालतात. पण संध्याकाळचा पाऊस असला तर आणखी वाईट स्थिती होती. मी पाहिलं की निवाऱ्याची सोय नसते, पावसामध्ये थांबावं लागतं, ओल्यावर झोपावं लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक संकट आहेत. मी पाहिलं, आम्ही रस्त्याने पावसात आलो, वारकरी नामगंधात पांडुरंगाच्या भक्तिभावानं चालत होती, पाऊस झेलत होती. आम्हाला पाऊस पडून आम्हाला बरं वाटतं, पण त्यांना त्याचं काहीच वाटत नव्हतं. परंतु शेवटी वारकरी आहेत, ते देखील मानव आहेत, ही संकट त्यांना खऱ्या अर्थाने झेलावी लागतात. अशी अनेक संकट आहेत, उन्हामध्ये चालावं लागतं. म्हणून सरकारने ज्या वैद्यकीय सेवा जशा पुरवल्या, येणाऱ्या सर्व भक्तांसाठी खऱ्या अर्थानं
ज्या इतर काही सुविधा आहेत, प्रामुख्याने थांब्याची सुविधा ही माझी पहिल्यापासून मागणी आहे की उमरगा असेल, त्याचप्रमाणे करमाळा असेल, अहिल्यानगर असेल, जिथे जिथे ह्या पालख्या थांबतात तिथे त्या ठिकाणी मोठमोठे मल्टीपर्पज हाऊस निर्माण केले. आणि मला असं वाटतं की त्या स्थानिक ज्या स्वराज्य संस्था, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, त्यांच्याकडे देऊन नामात्र शुल्कमध्ये किंवा याच्यामध्ये सर्व प्रकारच्या व्यवस्था त्याच्यामध्ये निर्माण करायचा प्रयत्न केला झाला तर मला असं वाटतं हा एक चांगल्या प्रकारचा वारकऱ्यांसाठी उपयोग होईल, अशी माझी या ठिकाणी एक नम्र सूचना राहील. आता पालखी मार्ग हा वारकऱ्यांसाठी किंवा पालखीसाठी केला जातो, पण त्याच मार्गावरती वाहनं आत घुसखोरी वाहनांची केली जाते. या संदर्भात काय सरकारकडे तुम्ही मागणी करणार आहात का की या वेळेला तर निदान वाहतुकीचा मार्ग बदलावा? नाही, आता खरं म्हणजे याच्यासाठी सरकार नियम करतं. वाहतुकीचे नियम आहेत. जशा मोठ्या गाड्या एका बाजूने चालल्या, छोट्या गाड्या एका बाजूने चालल्या आहेत. आता आम्ही नेहमीच मुंबई येतो, तर मुंबई निघताना प्रवास फार जवळचा झालेला आहे एक्सप्रेस हायवेला मुंबई ते पुणे. परंतु ज्या ट्रक सरकारने केलं की रात्री 9च्या पुढे सोडतात, जी रात्रीला ज्याला घडतो, दिवसा ज्याला घडतो, तर ट्रक वेटात चालतात आणि त्यामुळे ज्या छोट्या गाड्या त्यांना वाट नीट मिळत नाही, त्यामुळे ऍक्सिडेंट होतात. सूचनाबद्धीची अंमलबजावणी होत नाही. परंतु या दृष्टीनं या ज्या जे मार्ग आहेत असे नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे, त्यात जर सीसीटीव्हीची जर व्यवस्था केली आणि त्यातून या अशा नियम तोडणाऱ्या जे काही ड्रायव्हर्स आहेत, वाहन चालक आहेत, त्यांच्यावर जर कठोर कारवाई केली तर मला असं वाटतं त्याला बराच आराम होतो. आता तुम्ही शिर्डीपासून आला अनेक दिंड्यामध्ये दिंड्याला भेटी देत आला, वारकऱ्यांचा काय अनुभव, काय अडचणी सांगितल्या लोकांनी किंवा काय अनुभव काय आला? मला एक सांगायला आनंद वाटेल की माझ्या मतदारसंघामध्ये मी जन्मानं आणि कर्मानं म्हणजे मी साई संस्थांचा 8 वर्ष मुख्य कार्यकारी अधिकारी होतो शिर्डी साई बाबा संस्थांचा. मला सांगायला दुसरा आनंद वाटेल, पंढरपूरला आम्ही 1 कोटी त्यावेळेला भक्त निवासासाठी दिले होते 2005ला 4ला. आणि बाबांची जी काही आरती आहे, शिर्डी माझे पंढरपूर किंवा हा जो संवाद आहे, अरे तो अति बाबांचा काल करण्यापासून अति प्राचीन आहे. आणि म्हणून या ठिकाणी जी आमच्या जिल्ह्याची सांगितल्याप्रमाणे जी काही नाळ आहे ती अत्यंत अद्वैताशी नाळ, अद्वैताशी संबंध आहे. आणि म्हणून यासाठी जे काही प्रयोग भविष्यामध्ये करता येतील त्या दृष्टीने आमची वाटचाल, आमचे प्रयत्न राहतील, म्हणजे माझे तरी असं सांगायला काही हरकत नाही. तुम्ही पाहिलेली वारी काय तुम्हाला हे निश्चित आहे. पूर्वीच्या वारीमध्ये ज्या काही उणिवा होत्या त्या सरकारने आता गेल्या 5-10 वर्षामध्ये निराकरण करायचा प्रयत्न केलेला आहे. हे निश्चितपणे जाणवत आहे. कारण मेडिकलच्या सुविधा बऱ्याच ठिकाणी दिसली मला. नंतर संरक्षणाच्या गाड्या पोलीस डिपार्टमेंटच्या मला काही ठिकाणी दिसल्या आणि अनेक तशा सुविधा लोक त्यामध्ये काही ज्या 20,000 रुपयाची जी मदत आहे, इतर ज्या काही मदत आहेत, मेडिकलची मदत आहे. आणि एक चांगलं केलं की जशी आमची ज्ञानेश्वर माऊलीची नेवासेची दिंडी आहे, त्या दिंडीमध्ये ती एकच दिंडी नाही, पण आसपासच्या ज्या छोट्या दिंड्या आहेत ते आपाप त्याच्यामध्ये वर घेऊन एकत्र जातात. आणि म्हणजे साऱ्यांची सेवा करायला सरकारलाही चांगलं पडतं आणि तिथं एकोप्यानं आणखीन चांगल्या सुविधा मिळून त्यांचा उत्साह वर्धित केला जातो. मी पाहिलं ते नेवासेचे असेल आणि कशा मला निवृत्तीनाथाची दिंडी जेव्हा आमच्याकडे प्रवेश करते तेवढा काही थोडे वारकरी त्या ठिकाणी असतात, परंतु आमच्या जिल्ह्यात आले तर अनेक वारकरी तर सामील होतातच, पण दिंड्या देखील सामील होतात. पालख्यांचा मुक्काम आहे
तिथे ग्रामपंचायतचे निधी कमी पडतो तिथे आरोग्य असेल ते काय ग्रामपंचायत त्याबद्दल तुम्ही जरा निधी वाढवून त्याबद्दल काय मी खरं विचाराच्या निमित्तानं ग्रामपंचायत निधी कमी असतो, परंतु केंद्र सरकारचा जो वित्त आयोग आहे त्या वित्त आयोगाच्या माध्यमातून गावामध्ये विकास करण्यासाठी चांगला निधी दिला जातो. ज्या छोट्या ग्रामपंचायती आहेत त्यांना शक्य नाही, पण ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, ज्या नगरपालिका आहेत, त्यांनी मात्र आपल्या निधीतून किंवा मिळणाऱ्या शासनाच्या निधीतून निश्चितपणानं अशा प्रकारची सुविधा राहण्याची, थांबण्याची, पाणी, स्वच्छतागृह आणि निवारा एवढी जरी उपलब्ध करून दिली तर मला असं वाटतं ती अगदी म्हणजे चांगल्या प्रकारची कल्पना राबवण्यासारखं होईल. याबाबत मी मागे पाठपुरावा केलाय तर निश्चितपणाने आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांचं लक्ष मी देईल. मी पांडुरंगाला म्हणजे हात जोडून नमन करतो, माथा टेकतो, टेकूनच आलोय रात्री. आणि एवढंच म्हणेल की येणारे जेवढे वारकरी आहेत राज्यातून, जो महापूर आता आपल्याला आषाढी एकादशीला पाहायला मिळणार आहे, येणारा सर्व वारकऱ्यांचं येणं पांडुरंगाच्या भूमीमध्ये, पांडुरंगाच्या चरणी हे निर्विघ्नपणे व्हावं, सुखरूपपणे त्यांचं या ठिकाणी येणं व्हावं. त्याचप्रमाणे प्रत्येक जण आपण ज्यावेळेला पायी चालतो त्यावेळेला येताना जो धर्मभाव म्हणजे जो काही भक्तिभाव त्यांच्या मनामध्ये रुजलेला असतो, जे काही ती चिंतन आणि मनन केलेलं असतं आणि पांडुरंगासाठी पांडुरंगाच्याकडून किंवा परमेश्वराकडून जे काही मागणं त्यांचं चालू असतं त्या चिंतनाला, त्या मागणीला पांडुरंग तर प्रत्येक वेळेला प्रसाद देतातच आणि हे मागणं त्यांचं निश्चितपणे यशस्वी व्हावं अशी देखील मी प्रार्थना या ठिकाणी करतो. आणि खरं म्हणजे ही सर्व ऊर्जा घेऊन जे आमच्या माता भगिनी, आमचे वारकरी जातात त्याचे पडसाद परिणाम कळत नकळत कुटुंबासाठी, स्वतःसाठी निश्चितपणे चांगल्या प्रकारचे नैतिक मूल्य वाढवण्यासाठी होतातच. आणि या सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना तर करतोच, परंतु आपल्या देशावर आणि आपल्या राज्यावर आता पाहिला असेल पाऊस पुढे गेलेला आहे. नायनो अरबी समुद्रात, हिंद महासागरात जे काही घडामोडी झाल्या त्या आपण चित्रपट पाहिलं, राज्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून येणारी जी काही संकट आहे, पावसाचा परिणाम असेल, निसर्गाचा होणारा प्रकोप असेल, किंवा आता जे काही महायुद्ध चालू आहे अमेरिका आणि इराण, याचे होणारे परिणाम देखील जागतिक परिणाम होऊ घातलेले आहेत, होत आहेत. ते आर्थिक असेल आणि सर्वसाधारण त्याची जर आपल्यापर्यंत आलेली, जसं आपल्याला गॅस आता मध्ये मिळत नव्हता, पेट्रोल डिझेल त्याची टंचाई, असे जे काही सर्व स्तरावर होणारे परिणाम आहेत, या परिणामातून देशाला, सर्व जनतेला पांडुरंग वाचवतील अशी मी प्रार्थना ठेवतो आणि थांबतो. सुख समृद्धी लाभो, आवाज भरपूर पुढं आणि सर्व वारकरी भाविक त्यांना शुभेच्छा घ्या. त्याचप्रमाणे उभ्या महाराष्ट्रातून, देशातून येणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा तर देतोच, परंतु सर्व वारकऱ्यांना न येणाऱ्या देखील अनेक असे वारकरी येत नाहीत, परंतु ते वार्धक्य असेल, अनेक गोष्टी आजारपण असेल, त्या सर्व वारकऱ्यांना, तमाम जनतेला या निमित्तानं सर्व सुख समृद्धी लाभो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.